नमस्कार. आपण आज एक अशी गाडी पाहणार आहोत, की जी प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त अशी गाडी बनवून घेतली आहे. पुणे येथील एका महिलेने. त्यांची आपण आज लोकाधिकार न्यूजच्या प्रेक्षकासाठी मुलाखत घेत आहोत. अत्यंत सुंदर अशी गाडी बनवलेली आहे. सर्व सोयींनी युक्त. आपण भेटूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं पूर्ण नाव काय? मी सुनीता बळीराम निराळे. मी पुण्यात असते. मी डिफेन्समध्ये सर्व्हिसला होते ॲज अ सिव्हिलियन म्हणून. ओके. आणि फिरण्याची हौस असल्यामुळं मी 6 वर्ष अगोदरच VRS दिलं. ओके. आणि कोरोना काळामध्ये मग मला ही संकल्पना सुचली. आत्ता आपली गाडी मी पाहिली. या गाडीची संकल्पना नेमकी सुचली कशी आणि ही गाडी नेमकं बनवण्यामागचा उद्देश काय? तसं तर आपण कोरोनामध्ये सगळे परिचित आहोत. होय. तर कोरोनामध्ये घरात बसलेले असताना आपल्याला मोबाईलशिवाय सोशल मीडियाशिवाय काही दुसरा पर्याय नव्हता. तर त्यामध्ये मला परदेशातल्या अशा गाड्या पाहायला मिळाल्या. तर ती संकल्पना आवडली की भारतासारख्या ठिकाणी तर ह्याची खरंच गरज आहे जास्त म्हणून. तर त्यामुळं मी त्याच्यावर विचार करून सगळी माहिती वगैरे काढून RTOमध्ये जाऊन चौकशी करून आले. त्यांचं एक स्पेशली पुस्तक आहे, टेक्निकली ही कशी बनवली गेली पाहिजे. त्यामुळे फोर्सची 26 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर घेतली. अच्छा. आणि त्याला कस्टमायझेशन म्हणतात. ते कस्टमायझेशन पुण्यामध्ये करून घेतलं. ओके. की एक वेगळा प्रकार आहे की जसं तुम्ही पाहिलं असेल आता हो. आतमध्ये सगळ्या सुखसोयी आहेत. बरोबर. की आपण घरात जसं राहतो होय. तो घरातला फील यावा, होय. तो एक उद्देश होता. आणि ज्या गरजा आहेत त्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात अच्छा. अशी इच्छा होती. तर त्यानुसार ती मी बनवली गेली आहे. अच्छा. ही गाडी साधारणतः बनवून किती वर्ष झाली? हिला आता 4 वर्ष झालेली आहेत. अच्छा. आणि ही व्हॅन म्हणजे मी RTO पासिंग आहे, RTO पुणे पासिंग आहे, बरं. MTDC महाराष्ट्र टुरिझम जे आपण म्हणतो अच्छा. त्यांचं पण पासिंग आहे. आणि तिसरं ऑल इंडिया परमिट पण आहे. बरं. तेव्हा तुम्ही भारतभर ह्याच्यातनं प्रवास करू शकता. अच्छा. आणि महाराष्ट्र टुरिझमचा पण एक म्हणजे मी मुद्दामून ह्या काही गोष्टी इंटरव्ह्यूमध्ये सांगत असते की जर होय. कुणी असं काही जर बनवलं आणि आपल्या महाराष्ट्र टुरिझममध्ये जर रजिस्ट्रेशन केलं हो. तर महाराष्ट्र सरकारने GR काढलेला आहे बरं. की त्याला महाराष्ट्राचा टॅक्स माफ आहे. हो. रोड टॅक्स माफ आहे. तो खूप अच्छा. मोठा फायदा का ते ह्याला चालना मिळावी बरं. म्हणून सरकारने तो रूल बनवून घेतलेला आहे. अच्छा. आता गाडीला आपल्या मी ही पिवळी नंबर प्लेट जी पाहतोय, जी तर आपण ही गाडी भाड्यानं वगैरे देतो का? हो. अच्छा. कारण हे आता पर्यटनासाठीचं नवीन विचार आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. बरं. मला सुद्धा बरेच जणांचे फोन वगैरे येतात, जायचं असतं काय. आणि म्हणजे तुम्ही गाडी बघितल्यावर पाहिलं असेल की त्याच्यामध्ये होय. 6x10चा बेड आहे. होय. त्याच्यावर वयस्कर लोकांना जे काही त्याचा फायदा झाला तो खूप माझ्यासाठीचा महत्त्वाचा होता. बरं. आणि तसंही मग तुम्ही एकत्र ग्रुपनी बसून गप्पा मारत किंवा त्याचा बेड झाल्यानंतर तुम्ही झोपून प्रवास करू शकता आरामदायी अगदी. आपण बघतो की बाकीच्या गाड्यांमध्ये बसून पायाला स्वेलिंग येणं किंवा हो. कंटाळतो, तसं हा त्याच्यामध्ये आरामदायी होतो. आणि जोडीला मग TV वगैरे आहे, म्युझिक सिस्टीम आहे, वा. वॉशरूम वगैरे सोबतच आपण त्याच्यामध्ये असल्यामुळं होय. ती जी एक गैरसोय असते नेहमीची होय. की मला आत्तापर्यंत काही कस्टमर पेशंट वगैरे मिळाले तर त्यांना तर खूप आनंद झाला. त्याच्यामुळे सुद्धा जास्त बुकिंग होतं. सगळ्यात जास्त आपण पाहतो की महिलांची फार गैरसोय होती. होय. त्या महिलांसाठी सुद्धा खूप उपयोगी, त्यामुळं महिला ग्रुप वगैरे पण मागत असतात मग. अच्छा. आणि फॅमिलीसाठी सुद्धा सोयीचं की लहान बाळ वगैरे असेल, मुलं असेल तर ते त्यांचं जाणं म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देणं किंवा त्यांना सांभाळणं वगैरे होय. तो सुद्धा उपयोग होतो. आणि स्पेशली सिनियर सिटीजनसाठी म्हणजे झोपून प्रवास करून आपलं त्यांच्यावरती लक्ष राहतं. अच्छा. तो सगळ्यासाठी फार महत्त्वाचा त्यांना मुद्दा वाटतो. या गाडीमध्ये किती जण नियमानुसार प्रवास करू शकतात? याच्यात ड्रायव्हरसहित 8 लोक अच्छा. जाऊ शकतात. बरं. आणि 6 जण कम्फर्टेबली जाऊ शकतात मग. ओके. परत वॉशरूमला पाण्याचे टँक वगैरे आहे. इमर्जन्सीमध्ये म्हणजे सगळं आपल्या घरच्या वॉशरूमसारखा तुम्ही उपयोग करू शकता. अच्छा. त्याला मी एक वायर ठेवलेली आहे. बरं. तर ती तुम्ही कुठे जाऊन प्लग केली बरं. तर घरच्यासारखं तुमचं सगळं सिस्टीम चालू होती. अच्छा. एक चालत्या गाडीचा AC आहे आणि एक दुसरा 1 टनचा एक AC बसवलेला आहे ओके. जो की आपण घरात बसवतो. अच्छा. त्यामुळे ज्यावेळेस तो पॉईंट तसा मिळतो तुम्हाला तर त्याचा उपयोग करू शकता. हो. तर आता काय व्हायला लागलं की काही ठिकाणी गेल्यावर तसं पॉवर पॉईंट मिळतो किंवा आपण रिमोट एरिया जंगलात वगैरे जातो. होय. तर त्यावेळेस
मग त्याचं अडचण होती. होय. तर ते मग त्यासाठी मी 3 KVचं जनरेटर पण आता नुकतंच बसवून घेतलेलं आहे. बरं. परत त्याला कॅमेरे वगैरे बसवले की ज्याकडून सेफ्टी वगैरे पण वायफाय वगैरे करून सेफ्टी पण झालेली आहे. वा. या असं एक ॲडिशनल गोष्टी त्यात ॲड करत चाललेली आहे. अच्छा. मग ती मोबाईल चार्जिंग सहित सगळ्या गोष्टी किंवा लाईटिंगची पण मी जी लाईट व्यवस्था प्रकाश योजना जी केली आहे ती पण आपल्या घरच्यासारखे एक वेगवेगळे त्यात मूड्स ठेवलेले आहेत. त्यामुळं अजून लोक खुश होतात. ओके. आणि- ही गाडी आपण देशभर कुठेही घेऊन फिरू हो, शकतो. माझं ऑल इंडिया परमिट आहे. अच्छा. नुकतीच मी आता 8 फेब्रुवारी ते 4 मार्च एक 24 दिवस मी जवळजवळ 8,000 किलोमीटर बरं. आणि 12-13 राज्यांचा बॉर्डर क्रॉस केलेले आहेत मी. अच्छा. मला म्हणजे माझं नेहमीचं एक वाक्य असतं की कायदे में रहो फायदे में रहो. वा. मला कुठेही अडवलेलं नाही. अच्छा. सगळ्यांनी अगदी छान सहकार्य वगैरे केलं. RTO जे काही असतात उलटं नवीन कन्सेप्ट पाहायला मिळाल्यामुळे म्हणजे त्यांना पण आनंद होतो की अरे वा असं काहीतरी वेगळं आहे. आणि एक महिला, आता माझं वय 63 रनिंग आहे. होय. तर ह्या वयामध्ये मी हा व्यवसाय करते. वा. आणि माझा मुख्य उद्देश याच्यासाठी आहे की जसं मी फिरते किंवा जसे लोकांचे मला फोन कॉल्स येत आहेत तर ह्या नवीन उद्योगाला खूप चालना आहे. तर लोकांनी ह्याच्यामध्ये खरं लक्ष घालावं. आणि भारतासारख्या ठिकाणी तर आपण पाहतो अगदी डोंगरदरे आहेत, नदी आहे, हे आहे जे किंवा तुम्हाला बऱ्यापैकी आपण तीर्थयात्रांसाठी तर खूपच उपयोग झालेला आहे. मी आता प्रयागची पण आपलं प्रयागराजला पण जाऊन आले की ओके. कुंभमेळ्याला आम्ही मैत्रिणी सगळ्या गेलो होतो. तर त्या गर्दीमध्ये ह्याच्यामध्ये खूप म्हणजे आम्हाला बिलकुल वॉशरूम वगैरे सोबत असल्यामुळे काहीच गैरसोय झाली नाही. अच्छा. ही गाडी पासिंग करायला आपल्याला कुठलीही अडचण आली नाही? कुठली अडचण येत नाही. अच्छा. तुम्ही कुठल्या ज्या म्हणजे विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही RTO कडे हा, ही गाडी तुम्ही पासिंग कुठल्याही केली जाऊ विभागामध्ये शकते. राहा. तिथं RTOच्या ऑफिसमध्ये जा, त्यांच्याकडनं माहिती घ्या किंवा आता आजकाल ऑनलाईन सुद्धा चालू झालेली आहे. बरं. आणि यात तुम्ही प्लस अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगते हां. की महाराष्ट्र सरकारची आई नावाची योजना आहे बरं. जी खास महिलांसाठी आहे. अच्छा. आणि जी पर्यटनासाठीची स्पेशली ते पण तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता की ज्याच्यामध्ये तुमचं ज्या पद्धतीचा व्यवसाय असेल त्या पद्धतीमध्ये तुम्हाला 15 लाखापर्यंत इंटरेस्ट फ्री म्हणजे व्याजमुक्त लोन मिळतं तुम्हाला. बरं. म्हणजे त्याचं व्याज सरकार भरते, महाराष्ट्र सरकार भरतं. अच्छा. तर ते महिलांसाठी म्हणजे इतरही उपयोगी आहेच आहे. अच्छा. पण जसं की गाडीचं कॉस्टिंग वगैरे जर आपण बघितलं बरं. तर त्याच्यामध्ये आपल्याला तो थोडासा एक हातभार लागतो आणि वरचे खर्च करणं आपल्याला थोडंसं सोयीचं होतं. तेव्हा त्या आई योजनेमध्ये सुद्धा सरकारने ह्याचं इन्क्लूड केलेलं आहे थोडक्यात. मॅडम, खूप खूप धन्यवाद. आपण अत्यंत एक चांगलं पाऊल म्हणजे देशभरातल्या महिलांनी या उपक्रमाकडं अत्यंत आशावादी पाहावं आणि आपणही या क्षेत्रात उतरावं असा हा आपला उपक्रम आहे. इंटरव्ह्यू पाहून वगैरे महिलांचे बऱ्याच जणांचे म्हणजे मी व्हॉट्सअप कॉल करायला सांगते सगळ्यांना. ती एक रिक्वेस्ट असते माझी ओके. की व्हॉट्सअप कॉल करा म्हणजे व्हॉट्सअप करत जा मला. हो. मग मी माझ्या सोयीने फोन करते. कारण इंटरव्ह्यू झाल्यामुळे लोकांचं एक उत्सुकता म्हणून किंवा एक बरोबर. बऱ्याच जणांचे कौतुक म्हणून सुद्धा फोन कॉल्स येत असतात. Yes, yes. तर त्याच्यामुळे एक नंबर सांगते, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ओके. कारवान सखी म्हणून तिचं नाव आहे. अच्छा. यूट्यूब चॅनल सुद्धा आहे, पण मी जास्त काही टाकले नाहीत कारण मी बरं. पहिलं स्वतः फिरून काही अडीअडचणी किंवा आहेत का. ओके. आणि त्याच्यातला माझा दुसरा एक उद्देश आहे की जेव्हा मी व्हिडिओ टाकणार की वाईट गोष्टी लगेच प्रसार होतो हो. पण चांगल्या गोष्टींचा होत नाही. तर आता मी एकटी पण फिरते, हो. ग्रुपने पण जाते, पण बऱ्याच वेळा काही काही एकटीने पण गेलेली आहे. तर भारतातली लोक किती कोऑपरेटिव्ह आहेत, किती मदत करतात, ह्याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. बहुत आणि धन्यवाद. तसतसं मला खूप मदत मिळत गेली प्रत्येक ठिकाणी. त्याचाही खूप आनंद होतो. त्याला मला जास्त लोकांच्या समोर आणायचं आहे. धन्यवाद. माझं कारवान सखी नावाने ऑरेंज कलरचं लोगो असलेलं अच्छा. चॅनल आहे. ओके. त्याच्यामध्ये 2-3 शेवटचे जे सगळ्यात खालचे जे व्हिडिओ त्यात तुम्हाला डिटेल्स माहिती त्याच्याबद्दलची मिळेल. आणि नंबर आहे 8010783161. धन्यवाद. नमस्कार.